ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। खानिलाग्न्यब्धरित्र्यन्तं स्रक्फणीवोद्गतं यतः ध्वान्तच्छिदे नमस्तस्मै हरये बुद्धिसाक्षिणे अलब्ध्वातिशयं यस्माद् व्यावृत्तास्तमबाधयः गरीयसे नमस्तस्मा अविद्याग्रन्थिभेदिने। नैष्कर्म्यसिद्धौ द्वितीयेऽध्याये पञ्चपञ्चाशत्तमः श्लोकः। प्रत्यक्त्वादतिसूक्ष्मत्वाद् आत्मदृष्ट्यनुशीलनात् अतो वृत्तिर्विहायान्या ह्यहं वृत्त्योपलक्ष्यते। पूर्वम् अहंकारः अनात्मा इत्येतत् साधितम्। एवं सति किंचित् चोद्यमुत्तिष्ठति। तत्किमिति चेत् यदि अहंकारः अनात्मा तर्हि अहं ब्रह्मास्मि इत्यस्य श्रुतेः अनिष्टार्थः प्रसज्येत इति। तत्कथम् इति चेत् अहंकारः अनात्मा, अहम् इति शब्देन अहम् इति प्रत्ययेन च अहंकारः एव उच्यते। अहमिति शब्दस्य अहंकारः अर्थः, अहम् इति प्रत्ययस्य च अहंकार एवार्थः। एवं सति अहं ब्रह्मास्मि इत्यस्य कः अर्थः स्यादित्युक्ते ब्रह्म अनात्मा इत्यर्थः प्रसज्येत। सोऽप्यनिष्टः, तादृशः अर्थः अनिष्टो भवति। सिद्धान्तिनः इष्टः अर्थः न भवति। तस्मात् अहंकारस्य अनात्मत्वं यत् सिद्धान्तिना साधितं तत् अनिष्टे पर्यवस्यति इति पूर्वपक्षः उपस्थापितः। तस्य समाधानत्वेन अहम् इति शब्दस्य प्रत्ययस्य च आत्मविषयकत्वं साध्यते। अहम् इति शब्दो वा प्रत्ययो वा न अहंकारमात्रविषयः किन्तु आत्मविषयः इत्येतत् इदानीं साध्यते। तदर्थं लक्षणया गौण्या मुख्यया च वृत्त्या अहंकारः न अहम् इति शब्दः आत्मानं बोधयति इत्येतदिदानीं प्रतिपाद्यते। तत्र पूर्वस्मिन् श्लोके चतुःपञ्चाशत्तमः श्लोकः न सः पठितः खलु? न पठितः? न कृतो वा? तर्हि सः श्लोकः इदानीं पठ्यते। तत्र चतुःपञ्चाशत्तमे श्लोके लक्षणया वृत्त्या
अहङ्कारः अहं शब्दः आत्मानं बोधयति इत्येतत् प्रतिपाद्यते। पञ्चपञ्चाशत्तमे श्लोके गौण्यावृत्त्या अहं शब्दः आत्मानं बोधयति इत्येतत् प्रदर्श्यते। अपि च षट्पञ्चाशत्तमे श्लोके मुख्यया अपि वृत्त्या इत्युक्ते वाच्यार्थत्वेनापि अहम् इति शब्दः आत्मानं बोधयति इत्येतत् प्रतिपाद्यते। इदानीं चतुःपञ्चाशत्तमः श्लोकः पठ्यते। तत्र सम्बन्धः अस्माभिः पठितः इति मन्ये खलु। सोच्यते प्रसिद्धलक्षणा गुणवृत्तिभिः। सः इत्युक्ते वक्तव्या च प्रत्यगात्मनि तस्य वृत्तिरिति। तत्र सम्बन्धग्रन्थः पठ्यते मया। सम्बन्धग्रन्थे अवसाने यद्वाक्यद्वयं वर्तते तत् पठ्यते। तत्र वक्तव्या वा प्रत्यगात्मनि तस्य वृत्तिरिति। यदि अनिष्टस्य परिहारः करणीयः सिद्धान्तिना तर्हि सिद्धान्तिना अहम् इत्यस्य प्रत्यगात्मनि वृत्तिर्वक्तव्या। अहम् इत्यस्य शब्दस्य प्रत्यगात्मनि वृत्तिः इत्युक्ते प्रत्यगात्मबोधकत्वं वक्तव्यं। प्रत्यगात्मार्थत्वं तस्य शब्दस्य वक्तव्यम्। अत्र वृत्तिः इत्युक्ते न अन्तःकरणवृत्तिः, किन्तु शब्दस्य अर्थेन सह यः सम्बन्धो भवति स वृत्तिरित्युच्यते। तत्र वृत्तिद्वयं प्रायः शास्त्रेषु प्रसिद्धं वर्तते। एका प्रसिद्धा वृत्तिः अथवा अभिधा वृत्तिः इति, अपरा लक्षणा वृत्तिः इति, तृतीया गौणी वृत्तिः इति। तस्मात् सोच्यते प्रसिद्धलक्षणा गुणवृत्तिभिः। प्रसिद्धवृत्त्या इत्युक्ते मुख्यया वृत्त्या अथवा अभिधया वृत्त्या अपि अहं शब्दः आत्मानं बोधयति इत्यपि प्रतिपाद्यते अग्रे। लक्षणया तु प्रतिपाद्यते एव, अपि च गौण्या अपि वृत्त्या प्रतिपाद्यते इत्येतत् प्रदर्श्यते त्रिभिः श्लोकैः। तत्र चतुःपञ्चाशत्तमः श्लोकः नाज्ञासिषमिति प्राह सुषुप्तादुत्थितोऽपि हि अयोदाहादिवत्तेन लक्षणं परमात्मनः। अत्र लक्षणया वृत्त्या अहम् इति शब्दः आत्मानं बोधयति, प्रत्यगात्मानं बोधयति इत्येतत् साध्यते। तस्य अन्वयः हि इत्युक्ते यस्मात् सुषुप्तात् उत्थितः अपि न अज्ञासिषम् इति प्राह विरामः। तेन अहम् अयोदाहादिवत् परमात्मनः लक्षणं विरामः। अत्र अहंकारे यज्ञातृत्वं वर्तते, यद्यपि वाच्यार्थत्वेन अहम् इति शब्दः अहंकारमेव ब्रूते, तथापि
ಅಹಂಕಾರೇ ಜ್ಞಾತೃತ್ವಂ ವರ್ತತೆ ತತ್ ಜ್ಞಾತೃತ್ವಂ ಕೇನ ಕೃತಂ ಇತಿ ಚೇತ್ ನ ಅಹಂಕಾರಕೃತಂ ಕುತಃ ಇತಿ ಚೇದ್ ಅಹಂಕಾರಃ ಸ್ವರೂಪತಃ ಜಡೋ ಭವತಿ ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ವರ್ತಮಾನಂ ಜ್ಞಾತೃತ್ವಂ ನ ಅಹಂಕಾರಕೃತಮೇವ ಕಿಂತು ತತ್ಸಾಕ್ಷಿಣ ಆತ್ಮನ ಏವ ತಜ್ಞಾತೃತ್ವಂ ಕ್ರಿಯತೆ ತಸ್ಮಾದೇವ ಲಕ್ಷಣಯ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಹಂಕಾರ ಸಂಬಂಧಿನಂ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಪ್ರಕಾಶಕಂ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ ಇದಾನೀಂ. ತತ್ರ ದೃಷ್ಟಾಂತತ್ವೇನ ಕಿಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ ಇತಿ ಚೇತ್ ಅಯೋದಾಹಃ ಇತಿ ಅಯೋದಹತಿ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಖಲು. ಯಥಾ ಕಶ್ಚನ ತಪ್ತಃ ಅಯಃ ಪಿಂಡೋ ವರ್ತತೆ, ಲೋಹಪಿಂಡೋ ವರ್ತತೆ, ತದಾ ಕಶ್ಚನ ತಂ ಸ್ಪೃಷ್ಟ್ವಾ ಬ್ರೂತೆ ಅಯೋ ದಹತಿ ಇತಿ. ಇದಂ ಅಯಃ ದಹತಿ ಇತಿ ಬ್ರೂತೆ, ಇದಂ ಅಯಃ ಪಿಂಡಂ ದಹತಿ ಇತಿ. ವಸ್ತುತಃ ಅಯಃ ಪಿಂಡಂ ದಹತಿ ವಾ ಇತಿ ಚೇತ್ ಅಯಃ ಪಿಂಡಃ ದಗ್ಧುಂ ನ ಪಾರಯತಿ. ತತ್ರ ದಾಹಶಕ್ತಿಃ ಅಯಃ ಪಿಂಡೇ ಸ್ವರೂಪತೋ ನಾಸ್ತಿ. ತರ್ಹಿ ದಾಹಶಕ್ತಿಃ ಕುತ್ರ ವರ್ತತೆ ಇತಿ ಚೇತ್ ತಸ್ಮಿನ್ ವಿದ್ಯಮಾನೆ ಅಗ್ನೌ ದಾಹಶಕ್ತಿರ್ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾತ್ ದಹನಕ್ರಿಯಾ ವಸ್ತುತಃ ಅಗ್ನಿಸಂಬಂಧಿನಿ ನ ತು ಅಯಃಪಿಂಡ ಸಂಬಂಧಿನಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತತ್ರ ಅಯಃಪಿಂಡಃ ದಹತಿ ಇತ್ಯತ್ರ ಅಯಃಪಿಂಡ ಶಬ್ದಃ ಲಕ್ಷಣಯಾ ಅಗ್ನಿಂ ಬೋಧಯತಿ. ಅಯಃಪಿಂಡ ಸಂಬಂಧಿನಂ ಅಗ್ನಿನಂ ಬೋಧಯತಿ. ಅಯಃ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಥವಾ ಅಯಃಪಿಂಡಃ ಇತಿ ಶಬ್ದಃ. ತಥೈವ ಯದಾ ವಯಂ ಅಹಂ ಜಾನಾಮಿ ಇತಿ ಬ್ರೂಮಃ ತದಾ ತತ್ರ ಅಹಂ ಇತಿ ಯದ್ಯಪಿ ವಾಚ್ಯಾರ್ಥತಯಾ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಹಂಕಾರಂ ಬ್ರೂಯಾತ್ ತಥಾಪಿ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಸ್ವರೂಪತಃ ಜ್ಞಾತೃತಾ ನ ಸಂಭವತಿ. ಜ್ಞಾನಂ ನಾಸ್ತಿ, ಚೈತನ್ಯಂ ನಾಸ್ತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಲಕ್ಷಣಯಾ ತತ್ರ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯತಿ ಇತ್ಯೇತದವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ತತ್ರ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಏವ ಜ್ಞಾನಸಾಮರ್ಥ್ಯಂ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಕುತಃ ಅವಗಮ್ಯತೆ. ಅಹಂಕಾರಃ ಅಪಿ ಜ್ಞಾತುಂ ಪಾರಯೇತ್ ಸ್ವತಃ ವಿನಾಪ್ಯಾತ್ಮಾನಂ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಜ್ಞಾನಸಾಮರ್ಥ್ಯಂ ಸ್ಯಾದಿತಿ ಚೇತ್ ತತ್ರೋಚ್ಯತೆ ಸುಷುಪ್ತೌ ಅಪಿ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ಯದಾ ಅಹಂಕಾರಃ ನಾಸ್ತಿ ಸುಷುಪ್ತೌ ಅಹಂಕಾರಃ ಲೀನಸ್ತಿಷ್ಠತಿ. ಅಹಂಕಾರ ಅಭಾವೇಪಿ ತತ್ರ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ತತ್ರ ಜ್ಞಾನಂ ಭವತೀತ್ಯೇತತ್ ಕಥಮವಗಮ್ಯತೆ? ಸುಪ್ತಾದುತ್ಥಿತಃ ಅಹಂ ನಾಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ನ ಕಿಂಚಿದವೇದಿಷಂ ನಾಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಸುಪ್ತಾದುತ್ಥಿತಃ ತದಾ ಕಿಂ ಪ್ರತೀಯತೆ ಕಿಮವಗಮ್ಯತೆ ಇತಿ ಚೇತ್ ಸುಷುಪ್ತ್ಯವಸ್ಥಾಯಾಂ ಅಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾತಂ ಇತ್ಯೇತದವಗಮ್ಯತೆ. ಅಹಂಕಾರಾಭಾವೇಪಿ ತತ್ರ ಅಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾತಂ ಇತ್ಯೇತದವಗಮ್ಯತೆ. ಅಜ್ಞಾನಮನುಭೂತಂ ಅಥವಾ ವಸ್ತ್ವಭಾವಃ ಅನುಭೂತಃ ಇತ್ಯೇತದವಗಮ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಸ್ವತಃ ಜ್ಞಾತೃತ್ವಂ ನ, ಜ್ಞಾತೃತ್ವಂ ತು ಅಹಂಕಾರ ಅನ್ಯಕೃತಂ ಇತ್ಯೇತದವಗಂತುಂ ಶಕ್ಯೇತ.
ತದೇವೋಚ್ಯತೆ ಹಿ ಯಸ್ಮಾತ್ ಸುಷುಪ್ತಾದುತ್ಥಿತಃ ಅಪಿ ಯದಾ ಕಶ್ಚನ ಸುಷುಪ್ತಾದುತ್ಥಿತೋ ಭವತಿ ತದಾ ಸಹ ಕಿಂ ಬ್ರೂತೆ ನ ಅಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ಪ್ರಾಹ ನ ಕಿಂಚಿದವೇದಿಷಂ ಸುಷುಪ್ತಿಕಾಲೇ ಸುಖಮಹಮಸ್ವಾಪ್ಸಂ ನ ಕಿಂಚಿದವೇದಿಷಂ ಇತಿ ಪ್ರಾಹ ತೇನ ಅಹಂ ತೇನ ಹೇತುನ ತೇನ ಇತಿ ಹೇತೌ ತೃತೀಯ ಅಹಂ ಅಹಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಪ್ರತ್ಯಯಶ್ಚಾವಗಂತುಂ ಶಕ್ಯತೆ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಯೋದಾಹಾದಿವತ್ ಅಯೋದಾಹಃ ದೃಷ್ಟಾಂತತ್ವೇನೋಪಸ್ಥಾಪ್ಯತೆ ಅಯೋದಹತಿ ಇತಿ ವಾಕ್ಯೆ ಯಥಾ ಅಯಃ ಶಬ್ದಃ ಅಗ್ನಿಂ ಬ್ರೂತೆ ಸ್ವಸಂಬಂಧಿನಂ ಅಗ್ನಿಂ ಬ್ರೂತೆ ತದ್ವತ್ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅತ್ರ ಪರಮಾತ್ಮನಃ ಲಕ್ಷಣ ಪರಮಾತ್ಮನಃ ಲಕ್ಷಣಂ ಇತಿ ಲಕ್ಷಣಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲಕ್ಷಕಂ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲಕ್ಷಣಯ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮಾನಂ ಪರಮಾತ್ಮಾನಂ ಬೋಧಯತಿ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಪಠಾಮಃ ಚಂದ್ರಿಕಾಯಾಂ ನನು ತತ್ವಮಸ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತ್ಯರ್ಥಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನತ್ವೇನ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಂ ಉಕ್ತಂ ನನು ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಪೃಚ್ಛತಿ ಚೋದಯತಿ ತತ್ವಮಸ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತ್ಯರ್ಥಂ ತತ್ವಮಸ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಸ್ಯ ಯಃ ಅರ್ಥಃ ತಸ್ಯ ಅವಗಮನಾರ್ಥಂ ಸಮ್ಯಗವಗಮನಾರ್ಥಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನತ್ವೇನ ಇದಾನೀಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಕಿಂ ಕ್ರಿಯತೆ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ಕ್ರಿಯತೆ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ಏವ ಅಸ್ಯ ಅತ್ರ ಮುಖ್ಯಂ ಪ್ರಕರಣಂ ವರ್ತತೆ ಪ್ರಕೃತಂ ಕಿಂ ಮುಖ್ಯತಯಾ ಪ್ರಕೃತಂ ಕಿಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನತ್ವೇನ ಏವ ಅತ್ರ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ಅಪಿ ಕುತಃ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ವಮಸ್ಯಾದಿ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತ್ಯರ್ಥಂ ತತ್ವಮಸ್ಯಾದಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ತತ್ವಮಸಿ ಇತ್ಯಾದೀನಾಂ ಮಹಾವಾಕ್ಯಾನಾಂ ಅರ್ಥಸ್ಯ ಅವಗಮನಾರ್ಥಂ ಏವ ಅಸ್ಮಾಭಿಃ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ವಮಸ್ಯಾದೀನಾಂ ವಾಕ್ಯಾನಾಂ ಸಿದ್ಧಾಂತಿನಾ ಇಷ್ಟಃ ಅರ್ಥಃ ಕಃ ಜೀವಬ್ರಹ್ಮ ಐಕ್ಯಂ ಆತ್ಮಬ್ರಹ್ಮಣೋಃ ಐಕ್ಯಂ ಏವ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮಬ್ರಹ್ಮಣೋಃ ಪ್ರತ್ಯಗ್ಬ್ರಹ್ಮಣೋಃ ಐಕ್ಯಂ ಏವ ಸಿದ್ಧಾಂತಿನಾ ಇಷ್ಟಃ ಅರ್ಥಃ ತದರ್ಥಂ ಇದಾನೀಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಂ ಪ್ರಚಲತಿ ತದರ್ಥಂ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನತ್ವೇನ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಮುಕ್ತಂ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವಂ ಕುತಃ ಸಾಧಿತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತ್ವಂ ಪದಾರ್ಥಶೋಧನಾರ್ಥಂ ತಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವೇ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮೀತಿ ಶ್ರೂಯಮಾಣ ಸಾಮಾನಾಧಿಕರಣ್ಯಾನುಪಪತ್ತಿ ಪ್ರಸಂಗಾತ್ ಇತಿ ಶಂಕತೆ ಇಹ ಕೇಚಿತ್ ಇತಿ ತಸ್ಯ ಅನಾತ್ಮತ್ವೇ ಯದಿ ಅಹಂಕಾರಃ ಅನಾತ್ಮ ತರ್ಹಿ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತಿ ಶ್ರೂಯಮಾಣ ಸಾಮಾನಾಧಿಕರಣ್ಯ ಅನುಪಪತ್ತಿ ಪ್ರಸಂಗಾತ್ ಇತಿ ಶಂಕತೆ ಇಹ ಕೇಚಿದಿತಿ ಯದಿ ಅಹಂಕಾರಃ ಅನಾತ್ಮ
तर्हि तस्य अहं ब्रह्मास्मि इति ब्रह्मशब्देन सह यत्सामानाधिकरण्यं श्रूयते तत्कथम् उपपद्यते इत्युक्ते यदि अहंकारस्य ब्रह्मणा सामानाधिकरण्यं स्यात् तर्हि अनिष्टार्थः एव प्रसज्येत इत्यभिप्रायः। अहं ब्रह्मास्मि इति श्रूयमाणसामानाधिकरण्य अनुपपत्तिप्रसङ्गात् तत्र सामानाधिकरण्यं प्रत्यग्ब्रह्मणोरेव इष्टं न तु अनात्मब्रह्मणोः सामानाधिकरण्यमिष्टम्। तस्मात् तस्य सामानाधिकरण्य अनुपपत्तिः स्यात् इति शङ्कते इह केचिदिति। मूले इह केचिच्चोदयन्ति योऽयम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् अनात्मतया उत्सारितोऽहङ्कारो वाक्यार्थप्रतिपत्तये सोऽयं विपरीतार्थः संवृत्तः यस्मात् अहं ब्रह्मास्मीति ब्रह्माहं पदार्थयोः सामानाधिकरण्यश्रवणात् अनात्मार्थेन सामानाधिकरण्यं प्राप्नोति इति अनिष्टापत्तिः। यदि इयम् अनिष्टापत्तिः सिद्धान्तिना परिहार्या तदा किं वक्तव्यं भवति सिद्धान्तिना इति चेत् वक्तव्या च प्रत्यगात्मनि तस्य वृत्तिः। अनिष्टापत्तिपरिहारार्थं सिद्धान्तिना प्रत्यगात्मनि तस्य वृत्तिः वक्तव्या भवति इति सा उच्यते। सा इत्युक्ते प्रत्यगात्मनि अहं शब्दस्य वृत्तिः इदानीमुच्यते। कथं प्रसिद्धलक्षणा गुणवृत्तिभिः इति। तत्र व्याख्यानं ननु न सामानाधिकरण्यश्रवणानुपपत्तिः अहं शब्दस्य प्रत्यगात्मवाचित्वोपपत्तेः इत्याशङ्क्य। इदानीं सिद्धान्ती ब्रूते ननु न सामानाधिकरण्यश्रवण अनुपपत्तिः। सिद्धान्ती ब्रूते सामानाधिकरण्यश्रवणस्य अनुपपत्तिर्नास्ति। कुतः? अहं शब्दस्य प्रत्यगात्मवाचित्वोपपत्तेः। अहं शब्दः प्रत्यगात्मवाची। प्रत्यगात्मवाची इत्युक्ते प्रत्यगात्मबोधकत्वम् इत्यभिप्रायः। प्रत्यगात्मबोधकत्वम् अहं शब्दस्य उपपद्यते इति। कुतः इत्युक्ते सर्वदा वाच्यार्थत्वं नास्ति। कदाचित् प्रत्यगात्मवाचित्वं कदाचित् प्रत्यगात्मलक्षकत्वम् अथवा कदाचित् गौण्यावृत्त्या प्रत्यगात्मबोधकत्वमपि भवति इत्याशङ्क्य इति सिद्धान्ती आशङ्कते। तर्हि पूर्वपक्षी ब्रूते तदा तर्हि तत्र वृत्तिप्रकारो वाच्यः इत्याह। एवं सति यदि अहं शब्दः आत्मानं बोधयति तर्हि तस्य इत्युक्ते अहम् इत्यस्य शब्दस्य अहं शब्दस्य तत्र इत्युक्ते प्रत्यगात्मनि वृत्तिप्रकारः इत्युक्ते कीदृशी वृत्तिः वर्तते। मुख्या वृत्तिर्वा लक्षणा वृत्तिर्वा कीदृशी वृत्तिर्वर्तते इति वृत्तिप्रकारः वाच्यः इत्याह। वक्तव्या च इति। मूले वक्तव्या च प्रत्यगात्मनि तस्य वृत्तिरिति। सः उच्यते। तत्र तावत् व्याख्याने तत्र तावत् अहं शब्दस्य प्रत्यगात्मनि प्रसिद्धया मुख्यया वृत्त्या लक्षणया वृत्त्या गुणवृत्त्या च या वृत्तिः तां दर्शयन् परिहरति सोच्यते इत्यादिना। तत्र तावत् तत्र एवं चोदिते सति
ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಪ್ರಸಿದ್ಧಯಾ ವೃತ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧಯಾ ವೃತ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮುಖ್ಯಯಾ ವೃತ್ಯ ಮುಖ್ಯಯಾ ವೃತ್ಯ ಅಪಿ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ವೃತ್ತಿರ್ವರ್ತತೆ ಅಪಿ ಅಪಿ ಚ ಲಕ್ಷಣಯಾ ವೃತ್ಯ ಲಕ್ಷಣಯಾ ಅಪಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಸಂಬಂಧೋ ವರ್ತತೆ ವೃತ್ತಿರ್ವರ್ತತೆ ಗುಣವೃತ್ತ್ಯಾ ಚ ಅಪಿ ಚ ಗುಣವೃತ್ತ್ಯಾ ಅಪಿ ವರ್ತತೆ ವೃತ್ತಿರ್ವರ್ತತೆ ಯಾ ವೃತ್ತಿ ತಾಂ ದರ್ಶಯನ್ ಪರಿಹರತಿ ತಾಂ ವೃತ್ತಿಂ ದರ್ಶಯನ್ ಸಿದ್ಧಾಂತಿ ಪರಿಹರತಿ ಸೋಚ್ಯತೆ ಇತ್ಯಾದಿನಾ ಸೋಚ್ಯತೆ ಪ್ರಸಿದ್ಧಲಕ್ಷಣ ಗುಣವೃತ್ತಿಭಿಃ ವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ತತ್ರ ಲಕ್ಷಣಾವೃತ್ತಿಂ ತಾವದ್ದರ್ಶಯತಿ ನಾಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ನಾಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತ್ಯನೇನ ಶ್ಲೋಕೇನ ತಾವತ್ ಆದೌ ಲಕ್ಷಣಾವೃತ್ತಿಃ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ ಸುಷುಪ್ತ್ಯವಸ್ಥಾಯಾಂ ಅಹಂಕಾರಾಭಾವೇಪಿ ನಾಹಂ ಅಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ಕೇವಲಾತ್ಮನಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಪ್ರಯೋಗದರ್ಶನಾತ್ ಯದ್ಯಪಿ ಜಾಗ್ರದಾದಿಷ್ವವಸ್ಥಾಸು ಅಹಂ ಇತ್ಯಸ್ಯ ಅಹಂಕಾರಸಹಿತೆ ಏವ ಆತ್ಮನಿ ಪ್ರಯೋಗಃ ದೃಶ್ಯತೆ ತಸ್ಮಾತ್ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಅಹಂಕಾರಮೇವ ಬ್ರೂತೆ ಇತಿ ಅಸ್ಮಾಕಂ ಭ್ರಾಂತಿರ್ಜಾಯೇತ ಜಾಗ್ರದವಸ್ಥಾಯಾಂ ಕಿಂತು ಸುಷುಪ್ತೌ ಅಹಂಕಾರಃ ನಾಸ್ತಿ ಸುಷುಪ್ತ್ಯವಸ್ಥಾಯಾಂ ಅಹಂಕಾರಾಭಾವೇ ಅಪಿ ತಸ್ಯಾಮವಸ್ಥಾಯಾಂ ಅಹಂಕಾರೋ ನಾಸ್ತಿ ತಥಾಪಿ ನ ಅಜ್ಞಾಸಿಷಂ ಅಹಂ ನ ಅಜ್ಞಾಸಿಷಂ ಇತಿ ಕೇವಲಾತ್ಮನಿ ಅಹಂಕಾರರಹಿತೆ ಆತ್ಮನಿ ಅಹಂಕಾರವಿಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಪ್ರಯೋಗದರ್ಶನಾತ್ ತತ್ರಾಪಿ ಅಹಂ ಶಬ್ದಪ್ರಯೋಗೋ ದೃಶ್ಯತೆ ತಸ್ಮಾತ್ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮೀತ್ಯತ್ರಾಪಿ ಅಹಂಕಾರಸದ್ಭಾವೇ ಅಪಿ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮೀತಿ ಮಹಾವಾಕ್ಯೆ ಅಪಿ ಅಹಂಕಾರಸದ್ಭಾವೇ ಅಪಿ ಯದ್ಯಪಿ ತತ್ರ ಅಹಂಕಾರೋ ವರ್ತತೆ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮೀತಿ ಶ್ರವಣದಶಾಯಾಂ ತಥಾಪಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಮುಖ್ಯಾರ್ಥಪರಿಗ್ರಹೆ ಯದಿ ಅಹಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಮುಖ್ಯಾರ್ಥಃ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ ಅಹಂಕಾರಃ ಇತಿ ಮುಖ್ಯಾರ್ಥಃ ಯದಿ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ ತದಾ ಕಿಂ ಸ್ಯಾತ್ ತದಾ ಪ್ರಮಾಣಾಂತರವಿರೋಧಾತ್ ಮುಖ್ಯಾರ್ಥಪರಿಗ್ರಹೇ ಪ್ರಮಾಣಾಂತರವಿರೋಧಃ ಸ್ಯಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ತತ್ಸಂಬದ್ಧಾರ್ಥಾಂತರೇ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಜಹಲ್ಲಕ್ಷಣಾವೃತ್ತ್ಯಾ ವೃತ್ತಿರಾಶ್ರೀಯತೆ ತತ್ಸಂಬದ್ಧ ಅರ್ಥಾಂತರೇ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮ ಕಥಂ ಲಕ್ಷಣಯಾ ಬೋದ್ಧುಮರ್ಹತಿ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮಾನಂ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಇತಿ ಚೇತ್ ಅಹಂಕಾರಃ ಮುಖ್ಯಾರ್ಥಃ ಅತ್ರ ಅಹಂಕಾರಃ ವಾಚ್ಯಾರ್ಥಃ ಇತಿ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ ಅಹಂಕಾರಃ ವಾಚ್ಯಾರ್ಥಃ ಆತ್ಮ ತತ್ ಸಂಬದ್ಧೋ ವರ್ತತೆ ಶಕ್ಯಸಂಬದ್ಧೇ ಲಕ್ಷಣ ಭವತಿ ಯತ್ ಯಹ ಅರ್ಥಃ ಶಕ್ಯಾರ್ಥೇನ ವಾಚ್ಯಾರ್ಥೇನ ಸಂಬದ್ಧೋ ವರ್ತತೆ ತಸ್ಮಿನ್ ಲಕ್ಷಣ ಭವತಿ ತಸ್ಮಾದೇವೋಚ್ಯತೆ ತತ್ಸಂಬದ್ಧಾರ್ಥಾಂತರೇ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ ಅರ್ಥಾಂತರಃ ಅರ್ಥಾಂತರಂ ತತ್ಸಂಬದ್ಧಂ ವರ್ತತೆ ತತ್ಸಂಬದ್ಧಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮುಖ್ಯಾರ್ಥಸಂಬದ್ಧಂ ವರ್ತತೆ ಮುಖ್ಯಾರ್ಥಃ ಅಹಂಕಾರಃ ಏವ ತತ್ಸಂಬದ್ಧಃ ಆತ್ಮ ಅರ್ಥಾಂತರಂ ಭವತಿ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮನಿ
तादृशे प्रत्यगात्मनि जहल्लक्षणावृत्त्या वृत्तिराश्रीयते। जहल्लक्षणावृत्त्या जहल्लक्षणया अहं शब्दस्य तत्र वृत्तिराश्रीयते। अत्र भागत्यागलक्षणानाङ्गीकृता वर्तते। प्रायः वेदान्तेषु अस्माभिः जहदजहल्लक्षणा अङ्गीक्रियते। प्रायः बहुषु ग्रन्थेषु तथा दृश्यते, किन्तु अत्र जहल्लक्षणा स्वीकृता वर्तते। तस्य मुख्यार्थः पूर्णतया परित्यज्यते, तत्सम्बद्धः एव अर्थः स्वीक्रियते, बोध्यत्वेन स्वीक्रियते। यथा गंगायां घोषः इत्यत्र, गंगायां घोषः इत्यत्रापि जहल्लक्षणा स्वीकृता वर्तते। तथैव अत्रापि जहल्लक्षणावृत्त्या वृत्तिराश्रीयते। यथा अयोदहति इत्यत्र, तत्र दृष्टान्तः अयोदहति। अयोदहति इत्यत्र अयशब्दस्य मुख्यार्थपरिग्रहे दग्धृत्वप्रतीतिविरोधात्। यदि अयशब्दस्य मुख्यार्थः स्वीक्रियते तदा तत्र दग्धृत्वप्रतीतिविरोधः स्यात्। कुतः? अयः दग्धुं न शक्नोति, दाहशक्तिः अयसि न वर्तते। अश्मसारेण वर्तते। अयः इत्युक्ते अश्मसारः। अश्मसारे दाहसामर्थ्यं नास्ति। तस्मात् अयोदहति इत्यत्र अयशब्दस्य मुख्यार्थे परिगृहीते सति विरोधो भवति। तस्मात् तत्र मुख्यार्थे परिगृहीते सति प्रमाणान्तरविरोधो जायते। प्रमाणान्तरविरोधः कः इत्युक्ते प्रत्यक्षप्रमाणविरोधः। अस्माभिः अयसि दग्धृत्वं नानुभूयते कदाचित्। अयसि दग्धृत्वं नास्ति इत्येतत् प्रत्यक्षप्रमाणसिद्धं वर्तते। तस्मात् प्रमाणान्तरविरोधे सति मुख्यार्थं परित्यज्य तत्सम्बद्धः कोऽप्यर्थः स्वीकार्यो भवति। दग्धृत्वप्रतीतिविरोधात् मुख्यार्थपरिग्रहे दग्धृत्वप्रतीतिविरोधो वर्तते। कुतः? अयसि दग्धृत्वसामर्थ्यं नास्ति इति प्रत्यक्षप्रतीति। प्रतीतिः इत्युक्ते अत्र प्रत्यक्षम् एव अभिप्रेतं वर्तते। मुख्यार्थपरित्यागेन, तस्मात् मुख्यार्थः पूर्णतया परित्यज्यते। अत्र अयः अयोगोलकम् इति यः अर्थो वर्तते, अयः पिण्डार्थः, सः पूर्णतया परित्यक्तो भवति। मुख्यार्थसम्बद्धार्थान्तरे च वह्नौ, मुख्यार्थसम्बद्धं यद् अर्थान्तरं वर्तते, किमर्थान्तरमित्युक्ते वह्निः अग्निः इत्यर्थान्तरम्। इत्युक्ते तत्र अयः सम्बद्धः वह्निः, अयः तप्तं वर्तते, तस्मात् तत्र वह्निर्वर्तते। अयोवच्छेदेन तत्र वह्निर्वर्तते। तादृशः वह्निः जहल्लक्षणया बोध्यते। तस्मात् वह्नौ जहल्लक्षणया वृत्तिराश्रीयते। तद्वत् इत्यर्थः। तद्वत् अत्रापि अहं ब्रह्मास्मि इत्यत्र अहम् इत्यस्य मुख्यार्थं विहाय तत्सम्बद्धम् अर्थान्तरं ग्राह्यं, प्रत्यगात्मरूपम् अर्थान्तरं जहल्लक्षणया ग्राह्यमित्यभिप्रायः। एवं लक्षणया अहं ब्रह्मास्मि इत्यत्र
ಲಕ್ಷಣಯ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಸಿದ್ಧಂ ಭವತಿ. ಅಗ್ರಿಮೇ ಶ್ಲೋಕೆ ಗೌಣ್ಯಾ ಅಪಿ ವೃತ್ತ್ಯಾ ಕದಾಚಿತ್ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರತಿಪಾದ್ಯತೆ. ಶ್ಲೋಕಂ ಪಠಾಮಃ. ಪ್ರತ್ಯಕ್ತ್ವಾದತಿ ಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಾತ್ ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾತ್ ಅತೋ ವೃತ್ತಿರ್ವಿಹಾಯಾನ್ಯಾಹ ಇತಿ ಛೇದಃ. ತತ್ರ ವೃತ್ತಿಃ ಇತಿ ಬಹುವಚನಂ ವರ್ತತೆ, ದ್ವಿತೀಯಾ ಬಹುವಚನಂ. ಹ್ಯಹಂ ವೃತ್ಯೋಪಲಕ್ಷ್ಯತೆ. ಅತ್ರ ಯದ್ಯಪಿ ಮುಖ್ಯಯಾ ವೃತ್ತ್ಯಾ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಹಂಕಾರಂ ಬೋಧಯತಿ, ತಥಾಪಿ ಗೌಣ್ಯಾ ವೃತ್ತ್ಯಾ ಅಹಂ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯಿತುಂ ಪಾರಯತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ. ತತ್ರ ಗೌಣೀ ವೃತ್ತಿಃ ಕಥಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಯಥಾ ಸಿಂಹೋ ಮಾಣವಕಃ ಇತ್ಯತ್ರ ಗೌಣೀ ವೃತ್ತಿರಾಶ್ರಿತಾ ವರ್ತತೆ. ಸಿಂಹಃ ಮಾಣವಕಃ ಇತಿ. ತತ್ರ ಮಾಣವಕಃ ಸಿಂಹೋ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಸಿದ್ಧಂ. ಮಾಣವಕಸ್ಯ ಸಿಂಹ ಶಬ್ದಾರ್ಥ ಭೇದಃ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸಿದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ತಥಾಪಿ ಸಿಂಹೋ ಮಾಣವಕ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ತತ್ರ ಕಥಂ ಸಿಂಹಸ್ಯ ಮಾಣವಕಸ್ಯ ಸಿಂಹಶಬ್ದ ಬೋಧಕತ್ವಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಸಿಂಹಸಾದೃಶ್ಯಾದಿತಿ ಅಭಿಪ್ರಾಯಃ. ಸಿಂಹಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಸಿಂಹೇ ವಿದ್ಯಮಾನಃ ಕಶ್ಚಿತ್ ಗುಣಃ ಮಾಣವಕೆ ವಿದ್ಯತೆ. ತಂ ಗುಣಮಾಶ್ರಿತ್ಯ ಮಾಣವಕೆ ಸಿಂಹಶಬ್ದಪ್ರಯೋಗಃ ಸಂಗಚ್ಛತೆ. ಇಯಮೇವ ಗೌಣೀವೃತ್ತಿರಿತ್ಯುಚ್ಯತೆ. ತಥೈವ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಕಸ್ಮಿಂಶ್ಚಿದಂಶೆ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ ಅಥವಾ ಆತ್ಮನಃ ಅಹಂಕಾರ ಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಕಥಂಚಿತ್ ಯಥಾ ಅಹಂಕಾರಃ ಅಪಿ ಸ್ಥೂಲಶರೀರಾದ್ಯಪೇಕ್ಷಯಾ ಅಂತಃ ವರ್ತತೆ, ಪ್ರತ್ಯಗ್ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾತ್ ತದೇವ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ ಅಥವಾ ಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಂ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾದೇವ ಗೌಣ್ಯಾವೃತ್ಯ ಅಹಂಕಾರ ಸಾದೃಶ್ಯಾತ್ ಗೌಣ್ಯಾವೃತ್ಯ ಅಹಂ ಶಬ್ದಃ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯಿತುಮಲಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅತ್ರ ಅನ್ವಯಃ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಕ್ತ್ವಾತ್. ಅತ್ರ ಅಹಂಕಾರಸ್ಯ ಇತಿ ಅಧ್ಯಾಹಾರಃ ಕರಣೀಯಃ. ಪ್ರತ್ಯಕ್ತ್ವಾತ್ ಅತಿಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಾತ್ ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾತ್ ಚ ಆತ್ಮಸಾಧರ್ಮ್ಯಂ ಭವತಿ. ಅತಃ ಅನ್ಯಾಃ ವೃತ್ತೀಃ ವಿಹಾಯ ಅಹಂ ವೃತ್ತ್ಯಾ ಆತ್ಮ ಉಪಲಕ್ಷ್ಯತೆ.
अतः अन्याः वृत्तीः विहाय अहं वृत्त्या आत्मा उपलक्ष्यते विरामः। अहंकारस्य प्रत्यक्त्वात् तत्र कस्मिन् अंशे अहंकारस्य सादृश्यं वर्तते, आत्मसाधर्म्यं वर्तते, आत्मसादृश्यं वर्तते इत्येतदुच्यते। प्रथमं सादृश्यम् अथवा साधर्म्यं प्रत्यक्त्वात् इति। बाह्यापेक्षया, बाह्यविषयापेक्षया वा शरीराद्यपेक्षया वा अहंकारस्य प्रत्यक्त्वं वर्तते इत्येतत्तु प्रसिद्धमेव। एवं प्रत्यक्त्वम् एकं साधर्म्यं। द्वितीयम् अतिसूक्ष्मत्वादिति। अतिसूक्ष्मत्वं यथा आत्मा सूक्ष्मो भवति तथैव बाह्यविषयापेक्षया अहंकारोऽपि सूक्ष्मो भवति। अतिसूक्ष्मत्वात्। तृतीयं साधर्म्यम् आत्मदृष्ट्यनुशीलनाच्च। आत्मदृष्ट्यनुशीलनात् इत्युक्ते तत्र आत्मनः तत्र प्रतिबिम्बितत्वं वर्तते। तस्मात् आत्मा इव अहंकारोऽपि तत्र आत्मनः चैतन्यं तत्रापि वर्तते, प्रतिबिम्बितं वर्तते, चिदाभासो वर्तते। तस्माद् यथा आत्मा चेतनः तथैव अहंकारेऽपि चेतनत्वं दृश्यते। तस्माच्च आत्मसाधर्म्यं भवति। अहंकारस्य आत्मसाधर्म्यं भवति। अतः अन्याः वृत्तीः विहाय अहं वृत्त्या आत्मा उपलक्ष्यते। आत्मानं बोधयितुम् अन्याः वृत्तयः अस्माभिः त्यज्यन्ते। अत्र वृत्तिशब्देन अन्तःकरणवृत्तिरभिप्रेता। अन्या वृत्तयः इत्युक्ते इदमाकाराः या वृत्तयः सन्ति, इदमाकाराः वृत्तयः, इदमाकाराः वृत्तीः विहाय त्यक्त्वा अहं वृत्तिरेव आत्मानं बोधयितुम् अवलम्ब्यते अस्माभिः। कुतः? तस्य आत्मनः अहंकारेण साधर्म्यं वर्तते इति कृत्वा। अतः अन्याः वृत्तीः विहाय, अन्याः इत्युक्ते अहंकारव्यतिरिक्त अनात्मवृत्तीः विहाय, अहंकारव्यतिरिक्त अनात्मविषयिकाः वृत्तीः विहाय अहं वृत्त्या आत्मा उपलक्ष्यते। अहं वृत्त्या आत्मा उपलक्ष्यते। उपलक्ष्यते इत्युक्ते गौण्या वृत्त्या बोध्यते। व्याख्यानम्। इदानीम् अहं शब्दस्य आत्मनि गुणवृत्तिम् आह प्रत्यक्त्वादिति। इदानीं गुणवृत्तिम् इत्युक्ते गौणीं वृत्तिम् आह प्रत्यक्त्वादिति। स्वव्यतिरिक्तसकल अनात्मापेक्षया आन्तरत्वात् द्रष्टृत्वे सति स्पर्शादिरहितत्वेन सूक्ष्मत्वात् अन्नमयकोशम् आरभ्य आत्मदृष्ट्यनुशीलनात् च अहंकार गुणानाम् आत्मनि विद्यमानत्वात्
घटादिविषयवृत्तिः विहाय अहं वृत्त्या तच्छब्देन च उपलक्ष्यते इत्यर्थः। तत्र स्वव्यतिरिक्त सकल अनात्मापेक्षया आंतरत्वात् अहंकार व्यतिरिक्ताः ये अनात्मानः तदपेक्षया अहंकारस्य आंतरत्वं वर्तते। यथा आत्मा आंतरतमो वर्तते तथा अहंकारः अपि अन्यापेक्षया आंतरो वर्तते इति एकं साधर्म्यम्। द्वितीयं साधर्म्यं द्रव्यत्वे सति स्पर्शादिरहितत्वेन सूक्ष्मत्वात्। अहंकारः द्रव्यं भवति, द्रव्यत्वे सति स्पर्शादिरहितत्वेन, स्पर्शादिरहितं द्रव्यम् अहंकारः। यथा आकाशः तथा स्पर्शादिरहितं द्रव्यं। वस्तुतः आकाशस्य तु शब्दगुणो वर्तते, अहंकारस्य तु सोऽपि गुणः नास्ति, व्यक्तो नास्ति, अव्यक्तत्वेन स्यात्। इत्युक्ते अनुद्भूतगुणः तस्मिन् स्यात्, उद्भूतगुणः नास्ति। कुतः इत्युक्ते सूक्ष्म अपञ्चीकृतभूतारब्धत्वात् अहंकारे उद्भूतगुणाः न सन्ति। तस्मात् स्पर्शादिरहितत्वेन सूक्ष्मत्वात् इति द्वितीयं साधर्म्यम्। तृतीयं साधर्म्यमुच्यते आत्मदृष्ट्यनुशीलनादिति। आत्मदृष्ट्यनुशीलनादित्यस्य व्याख्यानद्वयं वर्तते, अर्थद्वयं स्वीक्रियते। एकः अर्थः अन्नमयकोशम् आरभ्य आत्मदृष्ट्यनुशीलनाच्च। अन्नमयकोशम् आरभ्य अहम् इति आत्मा इति किं तिष्ठति, किम् आत्मत्वेन तिष्ठति इत्युक्ते तत्र अहंकारं विना अन्नमयादिषु कोशेषु आत्मदृष्टिः न स्यात्। अन्नमयादिषु कोशेषु अस्माकम् आत्मदृष्टिः अहंकाराधीना भवति, अहंकारपूर्विका भवति। इत्युक्ते आदौ अहंकारे अस्माकम् आत्मदृष्टिर्भवति, ततः परम् अन्नमयादिषु कोशेषु भवति। तस्मात् अन्नमयकोशम् आरभ्य आत्मदृष्ट्यनुशीलनात् च अहंकारगुणानाम् आत्मनि विद्यमानत्वात्। अहंकारगुणानाम् आत्मनि सन्ति, गुणाः आत्मनि सन्ति। यथा तत्र आत्मदृष्ट्यनुशीलनादित्युक्ते यथा आत्मनि सत्येव आत्मतादात्म्यवशादेव क्वचित् आत्मदृष्टिर्भवति। यथा तैत्तिरीयके उच्यते खलु स वा एष पुरुषोन्नरसमयः इति। अन्नमयकोशे आत्मदृष्टिः कथं भवति, अयम् आत्मा इति कथं आत्मदृष्टिर्भवति इति चेत् तस्य आत्मतादात्म्यं वर्तते, तस्मादेव तत्र आत्मदृष्टिर्भवति। यत्र आत्मतादात्म्यादात्मदृष्टिर्भवति तत्र सर्वत्रापि प्रायः अस्माभिरहंकारतादात्म्यमपि दृश्यते, तदैव आत्मदृष्टिः सम्भवति। यथा शरीरे
ಶರೀರೇ ಯದಾ ಆತ್ಮತಾದಾತ್ಮ್ಯಂ ವರ್ತತೆ ಚೈತನ್ಯತಾದಾತ್ಮ್ಯಂ ವರ್ತತೆ ತಸ್ಮಿನ್ನೇವಾವಸರೆ ತತ್ರ ಅಹಂಕಾರತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಅಪಿ ತಿಷ್ಠತಿ. ಕುತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂಕಾರತಾದಾತ್ಮ್ಯಂ ವಿನಾ ಅನ್ನಮಯಕೋಶೇನ ಸಹ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಇತಿ ಸರ್ವತ್ರ ಯತ್ರ ಅಹಂ ದೃಷ್ಟಿರ್ಭವತಿ ತತ್ರ ತತ್ರ ಪ್ರಾಯಃ ಆತ್ಮನಾ ಸಹ ಅಹಂಕಾರೋಪಿ ವರ್ತತೆ. ಆತ್ಮಾಹಂಕಾರಯೋಃ ಯುಗಪತ್ಸ್ಥಿತಿರ್ಭವತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ ತೃತೀಯಂ ಆತ್ಮಸಾದೃಶ್ಯಂ. ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾಚ್ಚ ಅಹಂಕಾರಗುಣಾನಾಂ ಆತ್ಮನಿವಿದ್ಯಮಾನತ್ವಾತ್ ಏವಂ ಅಹಂಕಾರಗುಣಾಃ ಅಹಂಕಾರೇ ವರ್ತಮಾನಾಃ ಕೇಚಿದ್ ಗುಣಾಃ. ಅತ್ರ ಗುಣಾಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಧರ್ಮ್ಯಮಿತ್ಯಭಿಪ್ರಾಯಃ. ಶಬ್ದಾದಯಃ ಗುಣಾಃ ನಾಭಿಪ್ರೇತಾಃ ಕೇಚಿತ್ ಧರ್ಮಾಃ. ಗುಣಾನಾಂ ಆತ್ಮನಿವಿದ್ಯಮಾನತ್ವಾತ್ ಘಟಾದಿವಿಷಯವೃತ್ತಿಃ ವಿಹಾಯ ತಸ್ಮಾದೇವ ಆತ್ಮಾನಂ ಬೋಧಯಿತುಂ ಆತ್ಮಾನಂ ಉಪಲಕ್ಷಯಿತುಂ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಅನ್ಯಾಃ ವೃತ್ತಯಃ ನ ಸ್ವೀಕ್ರಿಯಂತೆ. ಕಿಂತು ಅಹಂ ವೃತ್ತಿರೇವ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ. ಅನ್ಯಾಃ ವೃತ್ತಿಃ ವಿಹಾಯ ಅಹಂ ವೃತ್ತ್ಯಾ ತಚ್ಛಬ್ದೇನ ಚ ಉಪಲಕ್ಷ್ಯತೆ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಅಹಂ ವೃತ್ತ್ಯಾ ತಚ್ಛಬ್ದೇನ ಚ ಆತ್ಮ ಉಪಲಕ್ಷ್ಯತೆ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಯದ್ವಾ ಇತಿ ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾತ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಾಂತರಂ ಇದಾನೀಮುಚ್ಯತೆ. ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾತ್ ಮಯಾ ಪೂರ್ವಂ ಯಃ ಅರ್ಥಃ ಉಕ್ತಃ ಸಹ ಅತ್ರೋಚ್ಯತೆ. ದ್ವಿತೀಯವ್ಯಾಖ್ಯಾನರೂಪೇಣೋಚ್ಯತೆ. ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯನುಶೀಲನಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಸ್ವರೂಪಭೂತಯಾ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಅನುಶೀಲನಾತ್ ತದಾಭಾಸೋದಯೇನ ನಿರಂತರಂ ಸಂಬಂಧಾದಿತ್ಯರ್ಥಃ. ಆತ್ಮನಃ ಸ್ವರೂಪಭೂತಯಾ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಆತ್ಮನಃ ಸ್ವರೂಪಭೂತಾಯಾ ದೃಷ್ಟಿರ್ವರ್ತತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಚೈತನ್ಯಂ ವರ್ತತೆ ಚಿದ್ವರ್ತತೆ. ಸ್ವರೂಪಭೂತಃ ಯಃ ಪ್ರಕಾಶೋ ವರ್ತತೆ ತಯಾ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಅನುಶೀಲನಾತ್. ಅನುಶೀಲನಾದಿತ್ಯುಕ್ತೆ ತದಾಭಾಸೋದಯೇನ ನಿರಂತರಂ ಸಂಬಂಧಾತ್. ನಿರಂತರಂ ಅಹಂಕಾರಃ ಚಿದಾಭಾಸಯುಕ್ತಃ ಏವ ತಿಷ್ಠತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಚಿದಾಭಾಸರೂಪಃ ಚಿದಾಭಾಸೋದಯರೂಪಃ ಸಂಬಂಧಃ ಸರ್ವದಾ ಆತ್ಮನಃ ಅಹಂಕಾರೇಣ ಸಹ ವರ್ತತೆ. ಚಿದಾಭಾಸೋದಯದ್ವಾರಾ ಅಹಂಕಾರಃ ಸರ್ವದಾ ಆತ್ಮನಾ ಸಂಬದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾದಪಿ ಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಆತ್ಮನಿ ಅಪಿ ಅವಭಾಸಕತ್ವಂ ವರ್ತತೆ. ಅಹಂಕಾರೇಪಿ ಅವಭಾಸಕತ್ವಂ ಪ್ರತೀಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಸಾದೃಶ್ಯಂ ಭವತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಸಾದೃಶ್ಯಂ ವರ್ತತೆ ಸಾಧರ್ಮ್ಯಂ ವರ್ತತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಯಥಾ ಸಿಂಹ ಸಾಧರ್ಮ್ಯಾತ್ ಮಾಣವಕಃ ಸಿಂಹಃ ಇತ್ಯುಪಚರ್ಯತೆ ತಥೈವ ಅಹಂಕಾರ ಸಾಧರ್ಮ್ಯಾತ್ ಆತ್ಮ ಅಹಂ ಇತ್ಯುಪಚರ್ಯತೆ ಇತಿ ಗೌಣೀವೃತ್ತಿಃ ಪ್ರದರ್ಶಿತಾ. ಅಗ್ರೆ ಮುಖ್ಯಾವೃತ್ತಿಃ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ. ಇದಾನೀಂ ಸ್ಥಾಪಯಾಮಃ. ಓಂ ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣಮುದಚ್ಯತೆ ಪೂರ್ಣಸ್ಯ ಪೂರ್ಣಮಾದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವಾವಶಿಷ್ಯತೆ. ಓಂ ಶಾಂತಿಃ ಶಾಂತಿಃ ಶಾಂತಿಃ.